पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर सरळ व्याज चक्रवाढ व्याज ही संकल्पना पाहिली होती आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याजामध्ये या अगोदरच्या आपण दोन्हीवर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं पाहिली होती। आता एक पुढचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे। पहा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला नंतर टाईप करून मिळेल। चला प्रश्न आहे, दसादसे एका रकमेचे काही दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 360 रुपये आणि 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 254 रुपये 40 पैसे होते, तर व्याजाचा शेकडा दर किती? पहा तुम्हाला काय म्हणतं त्यानं, वर्ष 3 आहे आणि 3 वर्षाला सरळ व्याज किती आहे 360 रुपये। त्यानंतर काय म्हणते, वर्ष 2 आहे आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे 254 रुपये 40 पैसे। किती आहे 254 रुपये 40 पैसे। प्रश्न काय विचारला आहे की व्याजाचा दर काढा। आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सरळ व्याज किती वर्षाचं येईल भाऊ, पण तुला चक्रवाढ व्याज 2च वर्षाचं दिलं जाईल, हे मी 1000 वेळा म्हणलोय। मग तू प्रश्न सोडवायचा कसा? सिंपल आयडिया, हे मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, तर तू हे कळावं तुला की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यात दुसऱ्या वर्षानंतर बदल चालू होतो आणि या बदलावरून आपल्याला दर काढता येतो। दर म्हणजे काय, तर दर म्हणजे 100वर जास्त आणि व्याज म्हणजे काय, मुद्दलावर जास्त घेतलेली रक्कम। आता प्रश्नाचं उत्तर पाय बघूया, इकडे लिहिलं तो सरळ व्याज, इकडे लिहिलं चक्रवाढ व्याज। तुला 3 वर्षाचं सरळ व्याज किती दिलंय 360 भागिले 3, मग एका वर्षाचं किती रे 120। मग पहिल्या वर्षाला 120, तेव्हा पहिल्या वर्षाला चक्रवाढ व्याज 120, कारण पहिल्या वर्षाचे सरळ व्याज आणि पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज सारखे असते। वर्ष दुसरं सरळ व्याज 120, मात्र 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 154 दिले, 154.40 दिले, त्याच्यातलं पहिल्या वर्षी 120 गेलं तर उरलं 134.40। मग कॉमन गोष्ट, 120 रुपयावर 14 रुपये 40 पैसे जास्त, तर 100वरील जास्त रकमेला दर म्हणतात। आपण केला तिरकस गुणाकार, मग 100 गुणिले 14.40 हे 120 गुणाकारातले भागाकारात। मग आता पहा काटाकाटी, 100 गुणिले 14.40 भागिले 120, अंशात पॉईंट असेल तर छेदात 0 आणि छेदात पॉईंट असेल तर अंशात 0। हा पॉईंट कट झाला, खाली 2 शून्य, या 3 शून्याबरोबर 3 शून्य कट झाले, 12 12 144 आणि म्हणून तुला व्याजाचा दर किती, तर त्या प्रश्नाचं उत्तर 12%। चला आता पुढचा प्रश्न पहा, सेम असा एक प्रश्न घेऊ आणि त्यानंतर वेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहू, तरी नाही समजले तर विचारत चला। पहा आता प्रश्न काय म्हणते, पहा प्रश्न पुढचा आहे की दसादसे एका रकमेचे काही दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 6000 रुपये आणि 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 312 रुपये होते, तर प्रश्न विचारलाय व्याजाचा दर किती? इथेही प्रश्न पहा, 4 वर्ष सरळ व्याज 600, 2 वर्ष चक्रवाढ व्याज 312, व्याजाचा दर काढा। मी तुम्हाला वारंवार हेच बोलायलो की सरळ व्याज तुम्हाला किती वर्षात दिलं जाईल, कारण का प्रत्येक वर्षी सरळ व्याज सारखं असते, मात्र चक्रवाढ व्याज तुम्हाला 2च वर्षाचं दिलं जाईल, कारण चक्रवाढ व्याजामध्ये बदल दुसऱ्या वर्षापासून होतो। मग आता कॉमन गोष्ट, प्रश्न सोडवायचा कसा, 4 वर्षाचं व्याज किती आहे 600, म्हणजे एका वर्षाचं किती 150। मग आता तुला लिहायचं कसं, सरळ व्याज इथं चक्रवाढ व्याज, मग 150 रुपये तेव्हा चक्रवाढ व्याज 150, कारण पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज सारखं असते। मग आता वर्ष दुसरं सरळ व्याज बदलणार नाही, ते 150च, मात्र चक्रवाढ व्याज 312 मधून पहिल्या वर्षी 150 गेले तर उरले 162, म्हणजे हे कळावं आपल्याला। मग कॉमन गोष्ट, 150 रुपयावर तो हा 12 रुपये जास्त घेतले, तर त्याने प्रश्न विचारला 100वर जास्त किती घेणार, 100वरील जास्त रकमेला दर म्हणतात। तिरकस गुणाकार, मग त्या प्रश्नाचं उत्तर 100 गुणिले 12 भागिले 150, 0 कट झाला, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 3 चौक 12, 4 दोन्ही 8 आणि म्हणून त्या व्याजाचा दर उत्तर आहे तो 8%। चला पुढचा प्रश्न पाहता यानंतर, दसादसे 20 दराने, पहा प्रश्न काय म्हणालो, आता प्रश्न वेगळ्या स्वरूपाचा आहे, समजून घ्यायचं आपल्याला, नाही समजल्यावर विचारायचे। पहा, दसादसे 20 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यात 120 रुपये फरक आहे, तर मुद्दल रक्कम काढा।
आता भाऊ तुला याच्या अगोदर चक्रवाढ व्याज सरळ व्याज दिलं होतं, तू दर काढू लागला. आता तुला दर दिलाय, दर दिलाय तुला 20%. काय दिलाय? दर 20%. आणि 2 वर्षाचं जे सरळ व्याज आहे आणि 2 वर्षाचं जे चक्रवाढ व्याज आहे, या दोघातला फरक दिलाय तुला 120. तुला काय काढा म्हणते? मुद्दल रक्कम. आता कन्सेप्ट पहिले समजून घ्यायची. जर आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातल्या फरकावरून दर काढत असेल तर सरळ व्याज आणि चक्रवाढ यांच्यातला फरक दिलाय, दर दिलाय, तर आपल्याला सरळ व्याज काढता येईल. म्हणजे इथं लिहायचं की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्या फरकावरून काय निघल? आपल्याला सरळ व्याज काढता येईल. कळलं? मग सिंपल अर्थ कसा बाबा? तर दर म्हणजे 100वर जास्त रक्कम. मग 100वर किती जास्त? तर तुला दर दिला 20%. मग 100वर 20 जास्त. जिथं तू चक्रवाढ व्याज 120 जास्त घ्यायला, ते कोणत्या सरळ व्याजावर? म्हणजे हे तुला कळावं. इथं तुला सरळ व्याज मिळतंय. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्या फरकावरून आपल्याला सरळ व्याज काढता येते. यांचा फरक दिला तर सरळ व्याज काढता येते, आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याज दिला असेल तर दर काढता येतो. मग आपण तिरकस गुणाकार केला तर काय होईल? 100 गुणिले 120 भागिले 20, 0 कटला, बेसकम 12. तुला 600 रुपये बब्या सरळ व्याज मिळालं. त्यानं तुला काय विचारलंय? मुद्दल काढ म्हणते. काय विचारलंय? मुद्दल काढ. पुन्हा डायरेक्ट पद्धत, बिनाकामी ते सूत्र. मुद्दल म्हणजे दर गुणिले कालावधीन, बिलावधीन, आगाव कुटाण्यात पडायचं नाही. सिंपल आयडिया. काय? दर म्हणजे 100वर जास्त, मग तुला दर दिला 20%. मग तू 100 रुपयावर 20 रुपये जास्त घ्यायला, जिथं तू 600 जास्त घेतले ते कोणत्या रकमेवर? तो अतिरिक्त गुणाकार. 100 गुणिले 600 भागिले 20, 0 कट झाला, बेत्रिक 6, 30 गुणिले 100. आणि म्हणून तू ही मुद्दल रक्कम किती? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे भाऊ 3000. तरी नाही समजलं? पर्यायातून दर घे. पाय सरळ व्याज चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं काढून 120 फरक मिळतो. क्लिअर? तर मुद्दल आहे आपली 3000. हा चला पुढचा प्रश्न पाहायचा बाळांनो असाच. आणि सर्वांना हा प्रश्न समजला असं गृहीत धरायलो. तुमच्याबद्दल लय गोष्टी मी गृहीत धरतो, तशी ही पण एक धरायलो. चला पहा प्रश्न आता. चला पुढचा प्रश्न काय म्हणते पहा. हा या ठिकाणी दिलेला पुढचा प्रश्न पहा असा आहे की एका दशादशे 10 दराने एका मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यात फरक 25 रुपये आहे. तर त्याच रकमेचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. आता पहा हा प्रश्न दिला आपल्याला. काय म्हणताय? दशादशे 10% दराने 2 वर्षाचे काय म्हणताय? चक्रवाढ व्याज आणि कोणतं व्याज? सरळ व्याज यांच्यात फरक किती आहे? 25 रुपये. काय काढा म्हणताय? लक्षात घ्या, 3 वर्षाचं काय काढा? सरळ व्याज. किती सोपा प्रश्न आहे पाय रे. आता पहिल्यांदा मी काय म्हणलं की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोन्ही दिला असेल तर याच्या फरकावरून दर काढता येतो. आता दर दिला असेल, फरक दिला असेल तर सरळ व्याज काढता येतं. मग सिंपल गोष्ट, प्रत्येक वर्षाचं सरळ व्याज सारखं असतं ना. आता कॉमन गोष्ट, 100 रुपयावर 10 रुपये फरक, जिथं 25 रुपये फरक, तो फरक कोणत्या सरळ व्याजावर? मग तिरकस गुणाकार केला. 100 गुणिले 25 भागिले 10, 10 100. इथं तुम्हाला माहित आहे 250 उत्तर काय आहे? तर 250 उत्तर आहे एका वर्षाचे सरळ व्याज. मग तुला त्यानं काय म्हणतंय? 3 वर्षाचं. मग 250 प्रमाणे 3 वर्षाचं 25 त्रिक 75. तुला 3 वर्षाचं सरळ व्याज द्यावं लागेल 750 रुपये. आता बाळांनो याच्यामध्ये 2 प्रश्न जरासे मोठाले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. इथं आपलं प्रकरण संपलंय. तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. त्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल आपण बोलत जाऊया. चला प्रश्न पहा काय दिलाय. नीट प्रश्न समजून घ्या. इथं प्रश्न दिसणार आहे तुम्हाला. राहुल व प्रीतम यांनी एका बँकेतून प्रत्येकी 10,000 रुपये कर्ज घेऊन भागीदारीत व्यवसाय सुरू केला. राहुलने 3 वर्षानंतर 15,400 रुपये व्याजासह पूर्ण रक्कम बँकेस परत केली. प्रीतमने मात्र आपले कर्ज 4 वर्ष 4 महिन्यानंतर व्याजासह परत केले. तर त्याने एकूण किती रक्कम बँकेत भरली? सिंपल प्रश्न आहे. व्यवहार 2 जण करायलेत. एकाचं नाव आहे राहुल आणि एकाचं नाव आहे प्रीतम. आता पहा राहुल आणि प्रीतम या दोघांनीही बँकेतून घेतले 10,000 रुपये.
झालं काय माहिती आहे का, जो हा पहिला व्यक्ती आहे राहुल, या राहुलनं काय केलं की 3 वर्ष झाले आणि 3 वर्ष झाल्यावर बँकेला 15,400 रुपये भरले व्याजासह आणि बँकेचा व्यवहार क्लोज केला. आता प्रश्न काय म्हणतोय की हा प्रीतम आहे, या प्रीतमला 4 वर्ष 4 महिन्यानंतर बँकेत आपली रक्कम व्याजासह परत करायची आहे. तर प्रश्न विचारला तो बँकेत किती रुपये भरणार आहे. नीट प्रश्न लक्षात घ्यायचा. तुला बँकेत कोणत्याही गेला तर तू ह्यासाठी दर वेगळा आणि तू या मित्रासाठी वेगळा असेल का रे. तू बँक मॅनेजरला हाणणार का नाही. कुठल्याही बँकेत गेला तर भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला जो दर आहे तो सारखाच राहील का नाही, का दर वेगवेगळा राहील. मग तुला हे माहीत पाहिजे की कुठलाही प्रश्न सोडवताना पहिल्यांदा आपल्याला दर, सिंपल आहे की नाही. बरं इथं दरही माहीत होते नको, काहीच घेणं नाही तुला, डायरेक्ट उत्तर सांगतो. या माणसानं 15,400 रुपये दिले बघ्या, त्यानं बँकेकडून घेतले किती होते रे 10,000. मग 004 5,400 रुपये ह्या राहुलनं बँकेला काय दिलं भाऊ, व्याज दिलं. ते व्याज किती वर्षात दिलं, 3 वर्षाचं. मग बँकेचा व्याजदर सर्वांसाठी सारखा असतो ना. आता इथं पहा, याला 4 वर्ष 4 महिने म्हणजे 4 वर्ष म्हणल्यावर गुणिले 12, 12 48 महिने वरचे 4 असे 52 महिन्याचं व्याज द्यायचे याला. आणि हे 3 वर्ष म्हणजे काय 36 महिने. मग कॉमन गोष्ट 36 महिन्याचं व्याज 5,400 आहे, तर 52 महिन्याचं व्याज किती. सिंपल तिरकस गुणाकार 52 गुणिले 54 5,400 भागिले 36. मग आता 6 6 36 6 9 54. पुन्हा भाग देऊ 3 न. किंवा इथं म्हणला तू 6 1 6 3 उरले 30 6 पंच 30 शून्य दशाल तसा 15 2 30 हातच्या आले 3 15 5 75 75 आणि 3 78. म्हणजे हा जो प्रीतम आहे हा प्रीतम व्याज भरणार आहे 4 महिने 4 वर्षाचं 7,800 आणि त्यानं बँकेकडून घेतलेले 10,000. म्हणजे त्याला जर आपला व्यवहार क्लिअर करायचा असेल तर त्यानं बँकेला 17,800 रुपये भरून आपला व्यवहार क्लोज करावा. परीक्षा प्रश्न कसाही येऊ द्या, मेन आहे आपली कन्सेप्ट क्लिअर असणं. काय केलं 15,400 दिले, ते 10,000 मायनस केले. तुला एक गोष्ट कळली 5,400 तो व्याज दिले. कितीचं दिलंय 3 वर्ष म्हणजे किती महिन्याचं 36 महिन्याचं. मग 36 महिन्याला तुला व्याज किती आहे 5,400. या प्रीतमला व्यवहार किती महिने ठेवायचा बँकेत 52 महिने, तर 52 महिन्याचं व्याज 7,800. मग बँकेचं व्याज 7,800 आणि बँकेकडून प्रत्यक्ष घेतलेले 10,000. तो बँकेला भरणार किती 17,800. चला यानंतर एक पुढचा प्रश्न पहा. प्रत्येक प्रश्न पाहायला होता पण जवळपास आपले 70-80 उदाहरणं याच्यावर झालेत. तरी काही उदाहरणं राहिले असतील, समजत नसतील तर विचारत चला. आता पुढचा प्रश्न पहा याच्यावरला कसा आहे. काय म्हणतंय, ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते. ज्योतीने 2 वर्षात 8,680 रुपये व वंदनाने 5 वर्षात 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली, तर त्या दोघींनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते. चला प्रश्न पहा. एक आहे ज्योती आणि एक आहे वंदना. काय म्हणते, ज्योतीनं काय केलं पहा, 2 वर्ष झाले. या 2 वर्षामध्ये तिनं 8,680 रुपये भरून आपला व्यवहार क्लोज केला. वंदनानं मात्र काय केलं, तर या वंदनानं 5 वर्षामध्ये बँकेला किती 11,200 रुपये भरले आणि आपलाही व्यवहार क्लोज केला. लक्षात घ्या हा प्रश्न कशावर विचारला, तुला जर विचारलं तर लक्षात असावं हा प्रश्न सरळ व्याजावरला आहे. सरळ व्याजावरला कशावर आहे, तर हा प्रश्न राशीवरला आहे. मग कॉमन गोष्ट मी तुम्हाला लिहून दिलं होतं, राशीतील फरकाला सरळ व्याज मानावं. काय म्हणलं होतं, राशीतील फरकाला सरळ व्याज मानावं. मग 5 वर्षात तू एका बँकेला 11,200 भरले आणि 2 वर्षात तू एका बँकेला काय भरले 8,680 रुपये भरले. तर तुला कळावं 5 वर्षातून 2 वर्षे गेले, तुझं उत्तर 3 वर्ष. आणि या ठिकाणी 0तून 0 गेला, 10तून 8 गेला 2, इथं उरले 11, 11तून 6 गेला 5.
कळलं. मग इथं उरले 10, 10तून 8 गेला 2, म्हणजे 2520 रुपये तुला 3 वर्षाला लागायलेत. मग 3 वर्षाला 2520 म्हणल्यावर भागिले 3, 3 8 24, 1 उरला, 3 चौक 12. तुला एक गोष्ट कळली की एका वर्षाला तुला व्याज द्यावं लागले 840 रुपये. मग आता एका वर्षाला तुला 840 रुपये व्याज लागले, याच्यात ज्याचा व्यवहार लहान आहे ते घे. मग आता ही ज्योती आहे, या ज्योतीनं काय केलं माहिती आहे का, 2 वर्षात बँकेला भरले 8680, तिनं पर वर्षाचं व्याज भरलं 840. मग आपण पाहू 2 वर्षाचं व्याज किती. मग 2 वर्षाचं व्याज 200 2 चौक 8, 2 8 16, तिनं व्याज भरलं 1680. आणि एक लक्षात घे, तिनं बँकेला व्याजासहित भरले होते 8680, त्याच्यापैकी तिचं व्याज आहे 1680. मग 0, 8 8 गेला 0, 6 6 गेला 0, 8तून 1 गेला. म्हणून त्या दोघींनी प्रत्येकी बँकेकडून घेतलेलं व्याज किंवा बँकेकडून घेतलेली मुद्दल व्याजाची रक्कम काय होती, तर तुझं उत्तर आहे बाब्या 7000 रुपये. चला, याच्यामधला एक शेवटचा प्रश्न राहिला आहे पहा. हा प्रश्न आपण या ठिकाणी क्लिअर करूया. आणि तरी काही प्रॉब्लेम आलं तर नंतर पर्सनली किंवा व्हॉट्सअप ग्रुप जो आपला केलेला आहे त्या ग्रुपमध्ये काय करा, मला कळवा. ज्यांनी कोणी ॲपमध्ये फीस भरली असेल त्यांना विनंती आहे की व्हॉट्सअप ग्रुपवर हाय पाठवून ज्या बॅचची फीस भरली त्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचं नाव आणि पत्ता मला पाठवायचा आहे. चला, शेवटचा प्रश्न पहा. काय म्हणते प्रश्न, दशादशे 6 दराने 4000 रुपयाचे 960 सरळ व्याज येण्यास जितकी वर्ष लागतात तितक्या वर्षात 2000 रुपयेचे दशादशे 10 दराने एकूण व्याज किती येईल. पहा काय म्हणते, 6% दराने 4000 रुपयाचे 960 रुपये सरळ व्याज येण्यास जितकी वर्ष लागतात. म्हणजे आता इथं आपल्याला वर्ष काढायचे पहिल्यांदा, कळलं का, जितकी वर्ष लागतात काय म्हणते, तितक्याच वर्षात 2000 रुपयाचे 2000 रुपयाचे 10% दराने सरळ व्याज काढा म्हणते. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला या उदाहरणावरून वर्ष काढायचे आणि येणाऱ्या वर्षावरून आपल्याला या 2000चं सरळ व्याज काढायचे. चला, पहिल्यांदा हा प्रश्न. मग आपल्याकडे सूत्रांत जरी गेलो तर आपल्याकडे सूत्र काय आहे रे, तर सूत्र आहे आपल्याकडे सरळ व्याज. मग काय आहे सूत्र, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. आता आपल्याला सरळ व्याज यायला 960, आपल्याकडं मुद्दल आहे 4000, दर दिलाय 6%, कालावधी आपल्याला माहीत नाही आहे, भागिले 100. मग आता 960 100 भागाकारातले गुणाकारात बरोबर येणार 4000 गुणिले 6 गुणिले कालावधी. मग आता 960 गुणिले 100 हे 4000 आणि 6 गुणाकारात आहेत, समोर गेले भागाकारात आणि बरोबर काय येणार, बरोबर येणार कालावधी. आणि याच कालावधीनं मग 2000 रुपयाचे 10% दरानं सरळ व्याज काढायचे आहेत. काटाकाटी केली, 2 0 2 0 कटले, 0 0 कट झाला. मग आता या ठिकाणी पहा, 6 1 6, 3 उरले, 6 6 36, 4 चौक 16. इथं तुम्हाला कालावधी मिळाली 4 वर्ष. मग तुम्ही पुन्हा याच पद्धतीनं गेले, डायरेक्ट सरळ व्याज काढायला लागले, कालावधी मिळाला आहे 4 वर्ष. मग आता कालावधी 4 वर्ष, मुद्दल 2000, दर 10%, सरळ व्याज काढा म्हणते. मग मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. ओके, जे दिले आपण ते सूत्रात टाकलं, 2 0 2 0 कटले, मग 20 10 200, 200 गुणिले 4, 4 2 800. आता जर कोणाला वाटलं हे पद्धत किंवा हे प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीनं सोडवायचा आहे, हा प्रश्न काय म्हणलं वेगळ्या पद्धतीनं सोडवायचा, तर प्रत्येक गोष्टीवर एक पद्धत असते. प्रत्येक गोष्टीवर म्हणजे पहा, लक्षात घ्या, पहिल्यांदा कालावधी 4 वर्ष कळाला आहे. मग कालावधी 4 वर्ष कळल्यावर या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर कसं काढायचं रे, डायरेक्ट 2000 रुपयाचे 10% हे व्याज येत असते एका वर्षाचं. 2 0 कटले, व्याज आलं एका वर्षाचं 200. तुम्हाला विचारलंय 4 वर्षाचं आणि म्हणून 4 वर्षाचं किती, तर आपलं उत्तर आलं 800. तर पहा, अशा पद्धतीने आपण सरळ व्याज चक्रवाढीच्या प्रत्येक संकल्पना आपल्या VK क्लास ॲपमध्ये काय केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. तरी काही प्रश्न असतील, काही उदाहरणं समजले नसतील तर नक्कीच मला कळवा. आता नवीन प्रकरण तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर कळवलं जाईल की कोणतं प्रकरण या ठिकाणी घेतलं जाईल. थांबू आपण या ठिकाणी. सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आणि सायंकाळी 9 वाजता पुन्हा आपला यूट्यूबला लाईव्ह क्लास असेल. धन्यवाद.